पहिला बॉल कव्हरच्या दिशेने फटका केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 1 वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर तर चला करण आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या बॉलवर केले आक्रमण. हवाई सफर पाहायला मिळेल की काय. उंची भरपूर गाठली चेंडूने. तर करणला सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जातोय. तर चला मांगरूळ टीमचे कॅप्टन कृपया करून मांगरूळ टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्यापर्यंत मराठवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो, चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. एक रनवर पहिला फलंदाज देखील गमावलाय शिवरवाडी टीमने. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मांगरूळ टीमचे कॅप्टन कृपया करून आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आतापर्यंत शेवटचा अंतिम बॉल. 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. भन्नाट वेग. चांगली भूमिका विकेट कीपर अमर माने यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. शेवटचं एक षटक आता मात्र शिल्लक असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि मांगरूळ टीमचे कॅप्टन कृपया करून आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. भिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर आहे. नो बॉलचा इशारा. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या रनसाठी कॉल. तिसरी धाव आता मात्र जरूर कंप्लीट होते. नो+1 नो+3.
टोटल 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच रन टोटल आपल्याला पाहायला मिळतील. तर 4च रन. दहा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंगॉनला फिल्डर तैनात होता. जजमेंट चांगला आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम मांगरुळे संघाचे संघनायक वारंवार आपणास आम्ही सूचित करतोय की आपण टॉस साठी या. आणि सन्मानित अतिथी आदरणीय सचिनजी मस्के जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आपले देखील सरचे स्वागत सचिनजी मस्के. वेग चांगला होता. एक धाव देखील या ठिकाणी अडवताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 13. आकडू पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केला. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी कॉल आणि तिसरी रन घेत असताना फलंदाज होतोय बाद. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 15 आणि 16 रनचं टार्गेट.
16 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अमर माने आणि सचिन माने. तर मॅचला होती सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता अमर यांचा. एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना देखील आपल्याला पाहायला मिळाली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. अतिशय वेगाने चेंडूने रूप धारण केलं. तीन धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव फक्त आणि फक्त दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण पाहायला मिळाली. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. सहा रन झालेत आणि अजूनही 10 रनची गरज.
या बॉलवर केले आक्रमण, हा फ्लायटेड सिक्सर. आता मात्र 4 धावा दूर आहे विजयापासून. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला, व्हाईट बॉलचा इशारा. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली. ओव्हर कंप्लीट होते 6 बॉल आणि आता मात्र 3 रनची गरज. एक रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या म्हणजे 2. नो बॉलचा इशारा आहे. फक्त आणि एकच रनची गरज असेल. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला होता आणि सामना जिंकलाय मानेवाडी टीमच्या माध्यमातून. चला मराठवाडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये